गुड मॉर्निंग क्लास. आपले एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 5व्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गॉस थिअरमचं थर्ड ॲप्लिकेशन. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन घेतलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड हॉलो स्पियर ऑर स्पेरिकल शेल. म्हणजे एका चार्ज्ड हॉलो स्पियरने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण फाइंड आउट केली होती आणि फॉर्म्युला मिळाला होता आपल्याला E=1/4πε0Q/r². त्यानंतरच्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे दुसरं ॲप्लिकेशन होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. म्हणजे एका लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायरने एका पॉईंटला तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण फाइंड आउट केली होती आणि फॉर्म्युला मिळाला होता E=λ/2πε0 आणि आज आपण गॉस थिअरमचं थर्ड ॲप्लिकेशन शिकणार आहोत, ज्यामध्येही आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज फाइंड आउट करायची आहे. बघा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज्ड इन्फायनाइट प्लेन शीट. एक प्लेन थिन शीट आहे की जे इन्फायनाइट म्हणतोय आपण. इन्फायनाइट म्हणजे असं प्लेन शीट नाही आहे की ज्याचं डायमेन्शनच आपल्याला फाइंड आउट करता येत नाही किंवा ज्याची लेंथ हाईट ब्रेड्थ आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, अशी कंडिशन नाही आहे. इन्फायनाइट या अर्थाने की ज्या पॉईंटपाशी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे तो पॉईंट त्या प्लेन शीटच्या इतक्या जवळ आहे की त्या पॉईंटसाठी ते प्लेन शीट इन्फायनाइट असं आहे. कळलं का तुम्हाला? इन्फायनाइट हा जो शब्द आहे तो त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की त्या प्लेन शीटची डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकत नाही. ठीक आहे, तो पॉईंट अतिशय जवळ असल्यामुळं त्या पॉईंटसाठी ते प्लेन शीट इन्फायनाइट शीट असेल. ठीक आहे, मग आता आपण म्हणतोय की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. कुणी तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे? तर एका प्लेन शीटने, की जे प्लेन शीट काय आहे? चार्ज्ड आहे. ठीक आहे, चार्ज्ड आहे म्हणजे की त्याच्या प्लेन शीटवर किंवा त्या प्लेन शीटच्या सरफेसवर सगळीकडं चार्जेसचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं असणार आहे किंवा चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले असणार आहेत. आणि अशा प्लेन शीटने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि अर्थातच त्यासाठी वापरायचं काय आहे आपल्याला? गॉस थिअरम. ठीक आहे, बघा एक प्लेन शीट आहे, इथं मी ड्रॉ केलंय बघा, एक प्लेन शीट, एक प्लेन थिन शीट आहे. कन्सिडर ए युनिफॉर्मली चार्ज्ड इन्फायनाइट प्लेन शीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. युनिफॉर्मली चार्ज्ड आहे असं म्हणतोय म्हणजे चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे या प्लेन शीटवर. तेही कसं? तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असणार आहे. त्यावेळेस चार्ज असे असतील, त्या प्लेन शीटवरचे चार्ज असे असतील. बघा मी ड्रॉ केलेत. ठीक आहे, आपण असं म्हणतोय की त्या इन्फायनाइट प्लेन शीटवर जे चार्जेस आहेत ते आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, मग हे युनिफॉर्मली चार्ज्ड प्लेन थिन शीट आहे, त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी जर मी लिहिली तर मी असं लिहील σ=Q/A. ठीक आहे, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया इज नथिंग बट सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ प्लेन शीट, प्लेन चार्ज्ड शीट. कसं दिसायला असेल बरं? हे बघा एक पुठ्ठा आहे माझ्याकडं. ठीक आहे, किती पातळ आहे बघा हा. ठीक आहे, ही बघा त्याची दुसरी बाजू, ही पहिली बाजू. आपण असं म्हणूयात की हे आपल्यासाठी काय आहे? तर थिन इन्फायनाइट प्लेन शीट आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती काय झालेलं आहे? चार्जेसचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणजे या सरफेसवर सुद्धा चार्ज असतील. हे जे चार्जेस मी म्हणते की पॉझिटिव्ह चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन,
ते ह्या एका बाजूवर पण असेल आणि ह्या दुसऱ्या बाजूवर पण असेल. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून स्टार्ट होतात, पॉझिटिव्ह चार्जपासून, आणि एंड कुठं होतात, निगेटिव्ह चार्जपाशी. म्हणजे या पॉझिटिव्ह चार्जपासून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जर मी ड्रॉ केल्या तर त्या बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या असतील. ठीक आहे. बघा त्या अशा असतील. याचा अर्थ की हे शीट तुम्हाला असं दिसतंय डायग्राममध्ये, ते मुळात असं नाही आहे, असं आहे. ठीक आहे. म्हणजे आता पॉझिटिव्ह चार्जेस कुठं आले तर या बाजूला आले, आणि इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं म्हणतोय तर हे असं म्हणतोय. याचा अर्थ तुम्हाला समजतंय का, ते इलेक्ट्रिक फील्ड ह्या सरफेसला कसं असेल तर परपॅन्डिक्युलर असेल. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या प्लेन शीटला कशा असतील तर परपॅन्डिक्युलर असतील. मग आपल्याला करायचंय काय तर ह्या प्लेन शीटपासून स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवर एक पी पॉईंट कन्सिडर करायचा. बघा ह्या प्लेन शीटपासून स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवरती आपण एक पी पॉईंट कन्सिडर करतोय. अँड वी हॅव टू फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी ड्यू टू ए चार्ज इनफायनाईट प्लेन शीट. या प्लेन शीटने, की जे चार्ज्ड प्लेन शीट आहे की ज्याच्या सरफेसवरती चार्जेसचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, अशा शीटने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठं तयार केलेली, ॲट पॉईंट पी पॉईंटपाशी तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कळलंय का तुम्हाला. मग आता ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी एक गॉसियन सरफेस आपली मदत करेल. गॉसियन सरफेस आठवतोय का तुम्हाला, आपण ज्यावेळेस हॉलोस्पियर ने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट केली होती, त्याही वेळेस आपण एक गॉसियन सरफेस कन्सिडर केला होता. त्यानंतर एका चार्ज्ड वायरने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा एक सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेला गॉसियन सरफेस आपण कन्सिडर केला होता. आता इथं सुद्धा मला एका गॉसियन सरफेसची मदत घ्यावी लागणार आहे, की ज्यावेळेस आपण फाइंड आउट करतोय ह्या पी पॉईंटपाशी या थिन चार्ज शीटने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बघा मी बोर्डवर काढलेली डायग्रॅम जर तुम्हाला समजली तर तुम्हाला हेही लक्षात येईल की गॉस थिअरमचा वापर करून आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी कशी फाइंड आउट करू शकतोय. ठीक आहे. बघा, टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इनफायनाईट प्लेन शीट ॲट पी वी कन्सिडर Gaussian surface around P in the form of a cylinder having cross-sectional area A and length twice R with its axis perpendicular to the plane sheet. बघा मी काय म्हणते की आपल्याला P या पॉईंटपाशी या प्लेन चार्ज्ड शीटने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला गॉस थिअरम वापरून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठीचं जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करायचा आहे, तो ऑब्टेन करायचा आहे, आपण तो मिळवणार आहोत. मग ती मॅग्निट्यूड तर त्यावेळेस आपल्याला मिळेलच की ज्यावेळेस मी गॉस थिअरम वापरून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करते. पण ह्या पी पॉईंटपाशी ज्यावेळेस मी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन ड्रॉ करी त्यावेळेस ती कशी असेल तर आउटवर्ड डिरेक्शनने असेल, आउटवर्ड असेल. आणि ह्या प्लेन शीटच्या प्लेनला ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असते, परपॅन्डिक्युलर असते. बघा तुम्हाला इथं दिसत पण असेल हे प्लेन शीट जे असं दिसतं डायग्रॅममध्ये ते ॲक्च्युअली असं असतं. ठीक आहे. मग ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघा त्या प्लेन शीटला कशी दिसते तुम्हाला तर परपॅन्डिक्युलर दिसते. हे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं की आपण याला प्लेन शीट कन्सिडर करूयात असं म्हटलं, डायग्राममध्ये ते असं दिसेल पण ते असं नाही आहे, ते असं असणार आहे. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन कशी दिसते त्या प्लेन शीटला तर परपॅन्डिक्युलर. ठीक आहे. मग बघा डायग्राममध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवायची वेळ येईल त्यावेळेस ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी मी आउटवर्ड डिरेक्शनने दाखवील. का तर प्लेन शीटवर जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे चार्जेसचं त्या चार्जेसचं नेचर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ते चार्ज काय आहेत तर पॉझिटिव्हली चार्ज्ड आहेत. ठीक आहे. म्हणजे ते पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करत आहेत म्हणून त्या पॉझिटिव्ह चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी कशी असेल, आउटवर्ड असेल अँड परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ प्लेन शीट असेल. ठीक आहे. मग बघा
मी ही कशी दाखवली तर ह्या पी पॉईंटपासून दूर जाणारी दाखवली, आउटवर्ड डिरेक्शनने दाखवली. ठीक आहे, कारण पॉझिटिव्ह चार्जपासून बाहेर पडणारे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्हकडून जातील आणि इथं कुठेतरी जिथं निगेटिव्ह चार्ज असतील तिथं ते जातील. ठीक आहे, पण त्या निघत असताना, स्टार्ट होत असताना मात्र ते कुठून स्टार्ट होतील, ह्या पॉझिटिव्ह चार्जपासून होतील. ठीक आहे, मग बघा आपण केलं काय तर एका गॉसियन सरफेसची मदत घेतली. कुठं तयार केला मी हा गॉसियन सरफेस, तर ह्या पीच्या अराउंड मी तो तयार केला. बघा हा सर्क्युलर शेप दिसतोय, मी हा सिलेंडर ड्रॉ करून टाकलाय. तो त्या प्लेन शीटमधून आर पार गेलेला भास तुम्हाला ह्या डायग्राममध्ये होत असेल. तर ह्या गॉसियन सिलेंडरची आपण मदत घेतलेली आहे आणि त्या गॉसियन सिलेंडरच्या सरफेसवर आपण असं म्हणतोय की कोण आहे तर हा पी चार्ज आहे, हा पी पॉईंट आहे आणि ह्या पी पॉईंटपाशी आपल्याला काय करायचं आहे तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मग बघा ह्या गॉसियन सिलेंडरचा हा सरफेस, स्मॉल सरफेस, हा जो पॉईंट पी आहे तो एक पॉईंट सारखा ॲपियर होतोय. म्हणजे तो इतका स्मॉल सरफेस आहे की पॉईंट सारखा ॲपियर व्हायला लागला, म्हणून तुम्ही ह्याच पॉईंट पीला डीएस सुद्धा म्हणू शकताय. म्हणजे हा जो पॉईंट पी आहे तो ह्या गॉसियन सिलेंडरवरती आहे, गॉसियन सिलेंडरच्या सरफेसवरती तो पी पॉईंट आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे या सरफेसला आपण ज्यावेळेस एरिया व्हेक्टर ड्रॉ करू त्यावेळेस तो ह्या सरफेसला कसा असतो, एरिया व्हेक्टर आउटवर्ड डिरेक्शनने असतो आणि त्या सरफेसला तो नॉर्मल असतो, म्हणजे परपॅन्डिक्युलर असतो. ठीक आहे, मग हा इथं ड्रॉ केला मी डीएस व्हेक्टर, कसा आहे त्या सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे आणि बाहेरच्या बाजूला जाणार आहे. या डीएसला आणि ह्या ई मधला जो अँगल आहे तो काय असतो तर 0 डिग्री असतो. म्हणजे हा डीएसला हा ई बार कसा असणार आहे तर पॅरलल असणार आहे. आणि नेहमीच अशी सिच्युएशन नेहमीच असणार आहे, जिथं जिथं हा एरिया व्हेक्टर तयार होईल तिथं तिथं त्याला तयार होणार इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल तर 0 डिग्रीने तयार होणार असेल किंवा त्या डीएसला पॅरलल असं असेल. म्हणून हा डीएस सुद्धा एरिया व्हेक्टर आहे. त्या एरियाला, स्मॉल सरफेस एरियाला ड्रॉ केलेला तो एरिया व्हेक्टर आहे, तो त्या सरफेसला कसा असेल, नॉर्मल असेल, म्हणजे परपॅन्डिक्युलर असेल आणि आउटवर्ड डिरेक्शनने असेल. म्हणजे हा डीएस सुद्धा आउटवर्ड डिरेक्शनने आणि हे इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय आहे, आउटवर्ड डिरेक्शनने आहे. आपल्याला हे ॲरो पाहून लगेचच ते लक्षात येईल. ह्या पी पॉईंटपासूनचं ह्या शीटपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आहे स्मॉल आर. ठीक आहे, मग आपण एक गॉसियन सिलेंडर कन्सिडर केला आहे. त्या गॉसियन सिलेंडरची जी लेंथ आहे, टोटल लेंथ आहे त्या गॉसियन सिलेंडरची, ती आहे ट्वाईस आर. बघा सिलेंडरचा अर्धा भाग इथं दिसतोय या प्लेन शीटच्या पुढचा. आता ह्या प्लेन शीटच्या मागचा भाग बघूया. ठीक आहे, ते थिन बघा ना, बघा त्याचा थिकनेस केवढीसा आहे, बघा ती थिन शीट आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सिलेंडरचा उर्वरित भाग जिथं दिसतोय तिथं सुद्धा मला एक सरफेस दिसतोय डीएस, की तो एक गॉसियन सरफेस आहे आणि त्या पी पॉईंटच्या अराउंड मी तो तयार केलेला आहे, इमॅजिन केलेला आहे. आणि त्या पी डॅश या पॉईंटपाशी आपण काय फाइंड आउट करणार आहोत तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग त्या प्लेन शीटच्या दुसऱ्या बाजूला असलेला सुद्धा, म्हणजे ही पहिली बाजू आहे आणि ही मागची बाजू असेल, त्या मागच्या बाजूला असलेला चार्ज सुद्धा कसा असणार आहे तर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. आणि मग त्या पॉझिटिव्ह चार्जने जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार होईल ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मॅग्निट्यूडने जेवढी या पॉईंटपाशी तयार होईल तेवढीच ती पी डॅश पाशी सुद्धा तयार होणार आहे. आणि याचं कारण कोण आहे तर हे डिस्टन्स आहे. म्हणजे पी पॉईंट त्या प्लेन शीटपासून आर इतक्या डिस्टन्सवरती आहे, तर हा पी डॅश पॉईंट सुद्धा ह्या प्लेन शीटपासून किती अंतरावरती आहे तर आर इतक्याच अंतरावरती आहे. म्हणजे डिस्टन्स सेम आहे, त्यामुळे त्या प्लेन शीटने, चार्ज प्लेन शीटने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी अँड ॲट पॉईंट पी डॅश हे मॅग्निट्यूडने सुद्धा कसं असणार आहे तर सेम असणार आहे. आता डिरेक्शनचं बघूया. इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे त्या पॉझिटिव्ह चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार आहे, आउटवर्ड डिरेक्शनने असणार आहे. आणि ती सुद्धा ह्या प्लेन शीटला कशी असणार आहे तर परपॅन्डिक्युलर असणार आहे. म्हणजे प्लेन शीट असं आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी दिसते तर या बाजूला जाणारी दिसते. ठीक आहे, म्हणजे इथं मी ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिप्रेझेंट केली. बघा आपण तिला ई बारने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. बघा ई बार, इथं सुद्धा एक स्मॉल सरफेस तयार झाला. पॉईंट पी च्या अराउंड जो सरफेस आहे स्मॉल सरफेस डीएस, तो इतका स्मॉल आहे की तो एका पॉईंट सारखा ॲपियर होणार आहे. आणि
त्या सरफेसला ड्रॉ केलेला जो एरिया व्हेक्टर आहे तो सुद्धा कसा असतो त्या सरफेसला, तर परपेंडिक्युलर असेल आणि आउटवर्ड डिरेक्शनने असेल, म्हणजे तो इज इन डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं आपण म्हणू शकतो, किंवा तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अलॉंग जाणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि एरिया व्हेक्टर एकाच डिरेक्शनने जाणाऱ्या आहेत असं तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसतंय. ठीक आहे, कळलंय तुम्हाला आपल्याला करायचंय काय, तर आपल्याला ह्या प्लेन शीटने पी या पॉईंटपाशी तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. पण मग आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल की ह्या प्लेन शीटला एकच बाजू नाही आहे, तर ह्या प्लेन शीटला काय आहेत, 2 साइड्स आहेत. दोन्ही साइड्सवर काय आहेत, तर चार्जेसचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणजे जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पी या पॉईंटपाशी तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्लस पी डॅश या पॉईंटपाशी तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ह्या दोघांची काय असणार आहे, ॲडिशन असणार आहे. राहील ना एवढं लक्षात. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज गिव्हन बाय. क्लोज्ड सरफेस म्हणजे हा क्लोज सरफेस. या क्लोज सरफेसपासून जाणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक फ्लक्स असतील त्या कशाच्या थ्रू जातील, कशामधून जातील, तर फक्त आणि फक्त ह्या सरफेसमधूनच जातील. ठीक आहे, बघा इथून पण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स निघतील, इथून निघतील, इथून निघतील, इथून निघतील, इथून निघतील, इथून निघतील, पण त्या ह्या कर्व सरफेसपासून जाणार आहेत. म्हणजे त्या कर्व सरफेसला काय असणार आहेत, तर पॅरलल असणार आहे. म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्समुळं इलेक्ट्रिक फील्ड नाही तयार होणार आहे. तर ज्या फ्लक्स ह्या सरफेस थ्रू जातील, या सरफेसमधून पास आउट होणार आहेत, फक्त त्यांच्याचमुळं काय तयार होईल, तर इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. कळते का तुम्हाला मी काय म्हणते ते. म्हणजे द फ्लक्स पासिंग थ्रू द कर्व सरफेस इज 0 ॲज द इलेक्ट्रिक फील्ड इज टँजेन्शियल टू धिस सरफेस. द टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज गिव्हन बाय. मग आपण फक्त अशाच फ्लक्सचा विचार करायचा की ज्या फ्लक्स ह्या DS सरफेसमधून जात आहेत. ठीक आहे, म्हणजे पी म्हणजे ह्या DS सरफेसमधून जाणार आहे. म्हणजे ह्या पीच्या अराउंड जो सरफेस आपण ड्रॉ करतोय की जो एका गॉसियन सिलेंडरचा भाग आहे, गॉसियन सिलेंडरचा तो सरफेस आहे, त्या सरफेसमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स प्लस ह्या पी डॅशच्या अराउंड जो गॉसियन सरफेस आहे त्या सरफेसमधून पास होणारे इलेक्ट्रिक फ्लक्स यांची आपल्याला काय करावी लागणार आहे, ॲडिशन करावी लागणार आहे. ठीक आहे, मग आपण लिहूयात. द टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज गिव्हन बाय. बघा आपल्याला काय लिहायच्यात, टोटल फ्लक्स लिहायच्यात. फ्लक्ससाठी आपण रिप्रेझेंट करतोय फाय आणि टोटलसाठी मी इथे लिहून ठेवते टी. म्हणजे तुम्हाला तो टी पाहिला की लक्षात येईल की ह्या काय आहेत, टोटल फ्लक्स आहेत. की ज्या टोटल फ्लक्स कशामधून पास आउट झालेले आहेत, तर ह्या पी पॉईंटच्या अराउंड आपण जो गॉसियन सरफेस ड्रॉ केलेला आहे, गॉसियन सिलेंडर ड्रॉ केलेला आहे, त्या गॉसियन सिलेंडरच्या सरफेसमधून जाणारे त्या काय आहेत, फ्लक्स आहेत. म्हणजे गॉसियस लॉ तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे गॉस थिअरम तुम्हाला माहितीच आहे. सरफेस इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, पण कुठं तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड, ॲट पॉईंट पी प्लस सरफेस इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, पण कुठं तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड, पी डॅश या पॉईंटपाशी तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, ह्या दोघांची आपल्याला काय करावी लागत आहे, ॲडिशन करावी लागणार आहे. आता मागे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की हा सरफेस आहे, पॉईंट पीच्या अराउंड ड्रॉ केलेला सरफेस DS इतका स्मॉल सरफेस आहे. त्या सरफेसला आपण एक एरिया व्हेक्टर ड्रॉ करतो की ज्याला आपण रिप्रेझेंट करतो DS बारने.
ठीक आहे. हा एरिया व्हेक्टर नेहमीच त्या सरफेसला परपॅन्डिक्युलर असतो, म्हणजे नॉर्मल असतो आणि बाहेरच्या बाजूला ड्रॉ केला जातो, आउटवर्ड डिरेक्शनने ड्रॉ केला जातो, की जे मी ह्या ॲरोने रिप्रेझेंट केलं. आणि हा DS बार त्या पॉईंटपाशी, त्या P पॉईंटपाशी तयार झालेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या डिरेक्शनने असतो. म्हणजे DS मधला आणि E मधला जर अँगल मी घेत असेल तर तो अँगल काय असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. हे नेहमी गॉस थिअरमचं पहिलं, दुसरं आणि तिसरं ॲप्लिकेशन रन करत असताना आपण तीनही वेळेस या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत की एरिया व्हेक्टर हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला पॅरलल असेल. त्यामुळं E इंटू DS कॉस ऑफ थिटा, म्हणजे E आणि DS मधला जो अँगल आहे थिटा, त्याचा कॉस थिटा लिहित असताना मी लक्षात ठेवील की तो थिटा 0 असणार आहे, की ज्यामुळं कॉस 0 किती होणार आहे, 1 होणार आहे. ठीक आहे. म्हणून मी ते लिहिलं सुद्धा, सिन्स थिटा इक्वल टू 0 कॉस थिटा मीन्स कॉस 0 इक्वल टू 1. आता ईची व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड आउट करायची, ई आपल्याला ऑप्टेन करायचं आहे, मिळवायचं आहे. आणि आपण असं म्हणतोय की आर हे डिस्टन्स जर कॉन्स्टंट राहत असेल आणि तो P पॉईंट तुम्ही इथं घेतला, इथं 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 कुठंही जरी तो P पॉईंट तुम्ही घेत असाल, की ज्यावेळेस डिस्टन्स सेम राहतं, आर सेम राहतोय, त्यावेळेस त्या प्रत्येक एका पॉईंटपाशी फाइंड आउट केलेल्या ईची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत असताना ई कॉन्स्टंट म्हणून मी ह्याला इंटिग्रेशनमधून काय घेते, बाहेर घेते. मग आतमध्ये कोण राहिला तर इंटिग्रेशन DS. बघा, फाय टी इक्वल टू ई बाहेर काढतोय आपण इंटिग्रेशनच्या, इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस DS प्लस हे कोणत्या सरफेससाठी घेतलं आपण, P साठी. त्याच्यानंतर इथं सुद्धा तसंच होईल, ई इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, इंटिग्रेशनमध्ये कोण राहील, DS. हे कोणत्या पॉईंटसाठी, P' ह्या पॉईंटसाठी. ठीक आहे. म्हणजे P या पॉईंटच्या अराउंड तयार झालेला जो स्मॉल सरफेस आहे, मला त्याचं काय करायचं आहे तर इंटिग्रेशन करायचं आहे. ठीक आहे. मग आपण असं समजूयात, सगळे स्मॉल DS जोडून टाकून, म्हणजे इंटिग्रेशन घेऊन त्यांचं जो टोटल सरफेस एरिया तयार होईल त्याला आपण रिप्रेझेंट करूयात A ने. ठीक आहे. मग ह्या संपूर्ण इंटिग्रेशनची मॅग्निट्यूड किती झाली, कॅपिटल A. देअरफॉर फाय टी इक्वल टू E इंटू A. ठीक आहे. कोणता सरफेस कन्सिडर केला आपण, P पॉईंटच्या अराउंड असलेला, प्लस हा E ॲज इट इज. ह्या सरफेस इंटिग्रेशनची व्हॅल्यू सुद्धा किती आहे तर A इतकीच आहे. मग मी त्याला लिहिलं A. कोणत्या पॉईंटसाठी तर P' या पॉईंटसाठी. ठीक आहे. म्हणजे आता E इंटू A प्लस E इंटू A, दॅट इज फाय टी इक्वल टू 2 टाइम्स E इंटू A. या प्लेन शीटवर, म्हणजे ह्या प्लेन शीटवर चार्जेसचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते त्या शीटच्या सरफेसवर झालेलं आहे, लेंथवर नाही, व्हॉल्यूमवर नाही. कुठे झालेलं आहे चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन, सरफेसवरती. आणि हे डिस्ट्रीब्युशन कसं आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. याचा अर्थ असा, या सरफेसला काय असणार आहे तर सरफेस चार्ज डेन्सिटी असणार आहे. आपण या पॉईंटला सुरुवात करत असतानाच असं म्हटलं की जर युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट असेल तर ह्या युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीटला कशाचं अस्तित्व असणार आहे, काय असणार आहे तर सरफेस चार्ज डेन्सिटी असणार आहे. आणि ती सरफेस चार्ज डेन्सिटी आपण रिप्रेझेंट करतो सिग्मा या लेटरने. चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. का तर चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कुठं झालेलं आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्या प्लेन शीटच्या सरफेसवर हा चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ठीक आहे. मग हाच फॉर्म्युला आपण रिअरेंज करूयात क्यूसाठी. Q इक्वल टू सिग्मा इंटू A. ठीक आहे. आता गॉस लॉ तर आपण शिकलेलोच आहोत, तर ह्या गॉस लॉनुसार बाय युझिंग गॉस लॉ आपल्याला माहिती आहे फाय इक्वल टू किती येतो, फाय इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. तर ही फायची व्हॅल्यू 1
की जी आपण ह्या सिस्टीमसाठी ऑप्टेन केली होती ती आपल्याला मिळाली. फाय टी इक्वल टू, हा टी लिहिला तरी चालणार आहे, टी नाही लिहिला तरी चालणार आहे, टोटल लिहिलं मी. याचा अर्थ मला तुम्हाला सांगायचं होतं की पी पॉईंटपाशी आणि पी डॅश ह्या पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे आपण काय करतोय, ॲडिशन करतोय. म्हणून आपण तो टी तिथं जास्तीचा आपल्या मेमरीमध्ये राहावं की ह्या प्लेन शीटच्या संदर्भात आपण 2 पॉईंट कन्सिडर केले होते. एक होता पी आणि दुसरा होता पी डॅश, म्हणून मी तिथं तो टी लिहिला होता. तुम्ही नाही लिहिला तरीसुद्धा तो चालणार आहे. म्हणजे या सिस्टीमसाठी ज्यावेळेस मी फायची व्हॅल्यू फाइंड आउट केली त्यावेळेस ती आली 2 × E × A. आत्ता गॉस लॉ वापरून फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. क्यूची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण सिग्मा × A. फाय इक्वल टू सिग्मा × A अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणजे बघा आपल्याकडे आता 2 फायच्या व्हॅल्यूज आपल्याला दिसत आहे. एक आहे ही 2 × E × A आणि एक आपल्याला गॉस थिअरम किंवा गॉस लॉ वापरून मिळालेली आहे ती म्हणजे सिग्मा × A अपॉन एप्सिलॉन नॉट. मग ह्या दोन्ही इक्वेशनला बघितलं मी तर लेफ्ट हँड साईड सारखी दिसते. याचा अर्थ राईट हँड साईड सारखी असावीच लागणार आहे किंवा सारखी आहे. म्हणून मी त्या दोघांनाही कम्पेअर करते. सिग्मा × A अपॉन एप्सिलॉन नॉट हा फाय, ही या फायच्या इक्वेशनमधली राईट हँड साईड ही मी इक्वेट करते कुणाबरोबर, या फायच्या इक्वेशनमधल्या राईट हँड साईड बरोबर. 2 × E × A. एरिया कॅन्सल आउट होईल. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग ह्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी जर मी फॉर्म्युला लिहिला तर तो असा असेल, E इक्वल टू 2 न्यूमरेटरला दिसतोय, लेफ्ट हँड साईडला आलं तर डिनॉमिनेटरला येईल, सिग्मा अपॉन 2 × एप्सिलॉन नॉट. सिग्मा काय असेल, सरफेस चार्ज डेन्सिटी. एप्सिलॉन नॉट काय असेल, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. एप्सिलॉन नॉट लिहितोय याचा अर्थ असा आहे की हा जो पी पॉईंट तुम्ही कन्सिडर केलेला आहे त्याच्या आजूबाजूचं जे माध्यम आहे ते काय आहे तर एअर आहे किंवा फ्री स्पेस आहे. आणि त्या फ्री स्पेसमध्ये तुम्ही पी या पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करत आहात. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठीचा जो फॉर्म्युला आपण ऑप्टेन केला तो असा आहे सिग्मा अपॉन 2 × एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. हा 2 इथे अपेअर होतोय का तर त्या प्लेन शीटला काय आहेत, 2 साईड्स आहेत म्हणून. ठीक आहे. आज मी तुम्हाला जेवढं काही शिकवलं ते तुम्हाला समजलंच असेल अशी मी अपेक्षा करते. आपलं असं ठरलेलं आहे की जसजसे आपण थेरॉटिकल पॉईंट शिकत जाऊ त्यातून येणारी जी काही फॉर्म्युले आहेत, इक्वेशन्स आहेत ती सगळीच्या सगळी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, कारण त्यांची मदत आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करत असताना होणार आहे. असं होऊ शकत नाही की एखाद्या चॅप्टरचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुम्ही समोर घेतले आणि ते पाठ करून टाकले तर अशा पाठांतरामुळे ते फॉर्म्युले खूप दीर्घकाळ किंवा लॉंग टर्म तुमच्या लक्षात राहणार नाही आहेत. हे थिअरीमधून जे फॉर्म्युले आपण ऑप्टेन केलेले आहेत तेच फॉर्म्युले तुमच्या खूप काळापर्यंत लक्षात राहतील. म्हणून आपण असं म्हणतोय की थिअरी शिकून झाली, तो पॉईंट शिकून झाला की त्या पॉईंटमध्ये जेवढे काही फॉर्म्युले आपण युटिलाइज केले, वापरले गेले आपल्याकडून, ते सगळे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे आजच्या ह्या गॉस थिअरमच्या तिसऱ्या ॲप्लिकेशनपासून आपल्याला एक फॉर्म्युला ऑप्टेन झाला, E इक्वल टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. तोही आपण काय करतोय, लक्षात ठेवतोय. ठीक आहे. तुम्हाला हे समजलं असेल अशी अपेक्षा करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहता पाहता अभ्याससुद्धा करायचा आहे आपल्याला. हे एक्सप्रेशन्स स्वतः वहीमध्ये लिहून काढा म्हणजे तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. घरातच राहा, सेफ राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात आपण. तोपर्यंत टेक केअर. बाय.